म्हणजे भाषा त्याचे संस्कार सांगते, भाषा त्याचं ज्ञान सांगते, भाषा त्याचे विचार सांगते, भाषा त्याची प्रवृत्ती सांगते. म्हणजे एखाद्याचं संपूर्ण आकलन जर करून घ्यायचं असेल व्यक्तिमत्वाचं आणि पर्यायाने जगाचं, तर भाषा हे एकमेव साधन आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं असेल तर त्याला महाराष्ट्र पादाक्रांत केल्याशिवाय जमत नाही. त्या काळी प्रश्न असं होतं की संस्कृत ही देवभाषा मानली जायची, देवांची वाणी, देववाणी तिला म्हटलं जायचं. त्यामुळं मग कुठलं जर ते तुम्हाला तत्वज्ञान किंवा काही मोठा विचार मांडायचा तर तो तुम्ही संस्कृतमधूनच मांडला पाहिजे, असं एक नकळत दडपण असायचं. तर यामध्ये मराठी भाषा मला वाटतं कुठेतरी ज्ञान भाषा म्हणून थोडीशी मागे राहिलेली आहे आणि त्यामुळं मग इंग्रजीचं महत्त्व म्हणा गेल्या काही काळात वाढलं आणि मग इंग्रजीचं ज्ञान घेतल्यानंतर की झटपट नोकरी लागते, झटपट पैसा मिळतो, या भोगवादी संस्कृतीत ते येणं साहजिक होतं. बोली ह्या प्रमाण भाषेचं सौंदर्य वाढवत असतात. बोली ज्या भाषेच्या बोली जितक्या समृद्ध असतात तितकी ती भाषा अधिक समृद्ध मानली जाते. आपल्याकडं काही विशिष्ट समाजाकडंच शिक्षण असल्यामुळं त्यांची भाषा शुद्ध आणि बाकीचे सगळे अडाणी अशी एक संकल्पना होती. मालवणी सारख्या बोली भाषेमध्ये वस्त्रहरण नावाचं एक नाटक आहे जे की जागतिक स्तरावर गेलं, त्यांनी विक्रम केले. पण त्याच्या इतके विक्रम प्रमाण भाषेतल्या कुठल्या नाटकाला करता आले नाही. मग बोली तुम्ही कमी कसं म्हणणार? माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृताजेही पैसा जिंके. माझी मराठी भाषा इतकी गोड आहे, ती इतकी समृद्ध आहे, जर तिने अमृतासोबत जरी पैंज लावली तरी ती जिंकेल. अशा शब्दामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचं कौतुक केलेलं आहे. माझ्या मराठी भाषेने महाराष्ट्रीयन संस्कृतीला कशा प्रकारे घडवले याचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहोत. तसेच आज मराठी भाषेची जी काही अवस्था झालेली आहे, म्हणजेच मराठी भाषेचा तिरस्कार का केला जातोय इथपासून ते मराठी भाषेचं काय भविष्य असेल इथपर्यंत अशी सखोल चर्चा आम्ही या व्हिडिओमध्ये केली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अनिकेत, तुमचं स्वागत आहे टॉक टुडेच्या या मराठी पॉडकास्टमध्ये. या विषयावर मी बोलण्यासाठी प्राध्यापक संतोष कदम यांना आमंत्रित केलेलं आहे, जे मराठी भाषा आणि साहित्य याचे समीक्षक आहेत. तसेच ते ज्ञानोपासक शिक्षण मंडळ जिंतूर येथील मराठी भाषेचे ते प्राध्यापक आहेत. तसेच ते डी सह्याद्रीचे पत्रकार सुद्धा राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत हा संवाद आपण करणार आहोत. तुमचा जुना विद्यार्थी आहे, कसं वाटतं मी तुम्हाला प्रश्न विचारते आता? अगदी आनंद होतोय. मी जर्नलिझम मध्ये काम करत होतो त्यावेळेस खूप मुलाखती घेतल्या, आज स्वतः मुलाखत देतोय, तोही एक अनुभव. खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद तुमचा, तुम्ही वेळ काढून दिलात. आपण सुरू करूयात. मला पहिला प्रश्न असाच आहे तुम्हाला की भाषा एक विचारांच्या देवाणघेवाणीचं साधन आहे. भाषेचं काम काय की संपर्काचं माध्यम आहे, म्हणजे आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवणे. याच्या पलीकडे जाऊन भाषेचं काय महत्व असते एकदा तुम्ही सांगता का? आपल्याकडं बरेचदा भाषा म्हणजे विचार आणि भावना पोहोचण्याचं साधन एवढं मर्यादित अर्थाने आपण तिला पाहतो. पण मी त्याहीपेक्षा भाषेला पुढं जाऊन माणसाच्या संपूर्ण अभिव्यक्तीचं किंवा माणूस कसा आहे तर त्याचं सगळी अभिव्यक्ती त्याच्या भाषेवरनं होत असते. आपल्याकडे एक म्हण आहे की एखाद्याने तोंड उघडलं की आपल्याला त्याचं काय आहे ते सगळं कळतं. बरोबर आहे. तोंड उघडणं म्हणजे काय? भाषा. म्हणजे भाषा त्याचे संस्कार सांगते, भाषा त्याचं ज्ञान सांगते, भाषा त्याचे विचार सांगते, भाषा त्याची प्रवृत्ती सांगते. म्हणजे एखाद्याचं संपूर्ण आकलन जर करून घ्यायचं असेल व्यक्तिमत्वाचं आणि पर्यायाने जगाचं, तर भाषा हे एकमेव साधन आहे. आणि त्यामुळं भाषेला केवळ कम्युनिकेशन पुरतं मर्यादित न राहता समजून घेण्याची एक साधन म्हणून मला भाषा महत्त्वाची वाटते. आपल्या भाषेने म्हणजे मराठी भाषेने विशेषतः महाराष्ट्रीयन संस्कृतीला किंवा एकूणच महाराष्ट्रीयन समाज जीवनाला कशा प्रकारे घडवले किंवा कशा प्रकारे प्रभावित केले? तुमचा प्रश्न मी दोन अर्थाने पाहतो. भाषा शास्त्रज्ञ असं म्हणतात की भाषेमुळं संस्कृती घडते, हा एक विचार आहे. आणि दुसरा म्हणजे संस्कृतीमुळं भाषा घडते. दोन्ही अंगाने ते असते. दोन्ही परस्पर पूरक असतात. म्हणजे संस्कृतीतून भाषा घडत असते तर भाषेतून संस्कृती घडत असते. संस्कृतीचं दर्शन भाषेद्वारे होत असतं. भाषेतून अभिव्यक्त होणारं जे साहित्य असतं त्या साहित्याचा दर्जा तुमच्या समाज जीवनाचं वैचारिक पातळी तुम्हाला दाखवून देत असतो. तर अशा अंगानं भाषेने समृद्ध केलं म्हणण्यापेक्षा संस्कृती समृद्ध आहे म्हणून भाषा समृद्ध आहे आणि त्या समृद्ध संस्कृतीला व्यक्त करत आणखी भाषा देखील समृद्ध होत. आपल्या इतिहासामध्ये
मराठी भाषेचं काय स्थान होतं मग आपण जर आपण एकूणच सांस्कृतिक इतिहास पाहिला महाराष्ट्राचा त्यामध्ये मराठी भाषेचं अस्तित्व कुठे होतं काय कोणत्या स्थानावर होती ती? इकडे बघा, जगामध्ये एक विचार आहे की भाषा हे अस्मितेचं साधन असतं. हम्म, त्यामुळं ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये एक स्वतंत्र विचारसरणी निर्माण झाली, तर त्या विचारसरणीला स्वतःचं एक वेगळं रूप देण्याचं काम मराठी भाषेने केलं. भाषेचा उगम झाल्यापासनं भाषेने स्वतःचं एक वेगळेपण मराठी भाषेनं जपलेलं आहे. हम्म, आणि पुढं पुढं तिच्यातून जी तत्वज्ञानात्मक ग्रंथांची निर्मिती झाली आणि जी भाषा पुढं विकसित होत गेली, तर तिनं स्वतःचं एक वेगळेपण जपलेलं आहेच. आपल्या इतिहासामध्ये मराठी भाषा एक राष्ट्रीय भाषा होती असं म्हटलं जातं, संपर्काची भाषा. शंकराचार्य त्यांनी चारधाम यात्रा सुरू केली. तर चारधाम यात्रा म्हणजे बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका, इकडे पुरी, तर तिथे त्यांनी धर्मपीठे स्थापन केली ती. तर धर्मपीठामध्ये त्यांनी कोल्हापूरचे म्हणजे मुख्य पुजारी म्हणून कोल्हापूरच्या मराठी माणसाला त्यांनी तिथे बसवलेलं. म्हणजे मराठी भाषा एक संपर्क भाषा होती, अखिल भारतीय ती भाषा होती. अखिल भारतीय भाषा म्हणणं मला काहीच थोडंसं अतिव्याप्त वाटतं, परंतु त्या त्या भागातली ती भाषा महत्त्वपूर्ण होती. महाराष्ट्र हा म्हणजे देशाचा मध्यवर्ती भाग, दक्षिणेला आणि उत्तरेला जोडणारा आपला भाग आहे. बरोबर. त्यामुळं उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं असेल तर त्याला महाराष्ट्र पादाक्रांत केल्याशिवाय जमत नाही आणि हा समजून घेतल्याशिवाय जमत नाही. त्यामुळे ती भाषा आज अशी अवस्था आहे की भारतातल्या जवळपास सगळ्यांना जरी मराठी बोलता येत नसली तरी मराठी भाषा कळते. तुम्ही बऱ्याच जण विचाराल, ते म्हणतील की आम्हाला भाषा कळते सगळी, फक्त बोलता येत नाही. तर तो भाग आहे. आणि त्या काळात तुम्ही जे आता शंकराचार्याचं, आद्य शंकराचार्याचं उदाहरण दिलं, तर त्यांनी त्या त्या भागातल्या सगळ्या लोकभाषांना प्रमोट केलं. कारण जर आपला विचार त्यांना जो तत्वज्ञानाचा वैदिक विचार त्यांना जो पसरवायचा होता, त्यासाठी त्याला त्या त्या भागातली भाषा गरजेचीच होती आणि त्याशिवाय तो मूळपर्यंत जाणार नव्हता. म्हणून त्यांनी त्या त्या विभागामध्ये भारतातली सगळी विभाग त्यांनी जोडली, त्यात महाराष्ट्र. डोळे ही जीवनाची सुंदर दृष्टी. दिव्य दृष्टी नेत्रालयात या आणि डोळ्यांच्या सर्व तपासण्या फक्त 150 रुपयात करून घ्या. डॉक्टर पल्लवी जोगवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या आणि त्यांना स्वस्थ ठेवा. आनंद ऋषीजी नेत्रालय नगरमध्ये डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रिया करून घ्या. जिंतूर ते नगर आणि नगर ते जिंतूर मोफत प्रवास, उत्तम राहण्याची आणि खाण्याची सोय फक्त 3,300 रुपयात. दिव्य दृष्टी नेत्रालय मार्फत आनंद ऋषीजी नेत्रालयाने 3,500 पेक्षा जास्त रुग्णांना जीवनाची दृष्टी आणि त्यांना डोळे बरे करून दिले आहेत. 2 पेक्षा अधिक वर्षापासून दिव्य दृष्टी नेत्रालय सदैव आपल्या सेवेमध्ये आहे तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी. श्री ऑप्टिकलमध्ये सर्व नामांकित कंपनीचे चष्मे उपलब्ध आहेत. तुमच्या डोळ्यांसाठी योग्य असे चष्मे निवडण्यात तुम्हाला मदत देखील केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8007175172 या नंबरवर किंवा दिव्य दृष्टी नेत्रालय जिंतूर येथे प्रत्यक्ष भेट द्या. बरं, 12व्या-13व्या शतकामध्ये मराठी भाषाचं स्वरूप काय होतं, म्हणजे ती कशी बोलली जायची, आणि 21व्या शतकामध्ये त्यामध्ये कसा काय बदल झाला? पहा, आता म्हणजे आपण त्या काळाचे बोलीचे नमुने तर आपल्याला उपलब्ध होऊ शकणार नाही. जे काही लोकसाहित्य आहे, लोकगीत आहे, लोककथा आहेत त्या काळातल्या पिढ्याने पिढ्या ज्या सांगितल्या जातात, त्यावरून आपण काहीसा अंदाज त्या काळातल्या बोलीभाषेचा लावू शकतो. ग्रंथभाषा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे ग्रंथभाषेविषयी आपण सप्रमाण सिद्ध करू शकतो. पण बोलीभाषा देखील आजची जी लोकसाहित्य आलेलं आहे त्यात थोड्याफार प्रमाणात काळानुरूप लोकसाहित्यात बदल झाला असेल, परंतु तरी देखील त्या काळातल्या त्या जो गोडवा आहे तो अजूनही त्यात टिकून आहे. यावरून आपण एक निष्कर्ष निश्चित करू शकतो की मराठी भाषा ही पूर्वीपासून अतिशय लाघवी अशी भाषा आहे. त्यावेळेसची मराठी बोली तुम्ही बोलून दाखवू शकता का आता? नाही, तुम्ही भाषेचं एक वैशिष्ट्य असं असतं की ती दर याला बदलत जाते. आपण तिची फक्त कल्पना करू शकतो, कारण त्यातलं आता प्रत्यक्ष बोलण्यातलं कुठलंही प्रमाण आपल्याकडे आज उपलब्ध नाही. त्यामुळे आपण ती बोली भाषा बोलूच शकत नाही आणि ती बदलत जाणार. अच्छा, बरं, असं तुम्हाला वाटतं की त्या काळामध्ये मराठीला एक खूपच मानाचं म्हणजे खूप मोठं स्थान होतं, आता कुठेतरी त्याला ठेस लागत आहे? नाही, एक लक्षात घ्या, कुठलीही लोकभाषा असते म्हणजे
अगदी तुम्ही जर जुन्या गौतम बुद्धांच्या काळापर्यंत गेला तर गौतम बुद्धांनी देखील त्यांच्या तत्वज्ञानासाठी प्रसारासाठी लोकभाषा वापरली. मराठी ही लोकांची भाषा होती. त्या काळी प्रस्त असं होतं की संस्कृत ही देवभाषा मानली जायची, देवांची वाणी, देववाणी तिला म्हटलं जायचं. बरोबर. त्यामुळं मग कुठलं जर ते तुम्हाला तत्वज्ञान किंवा काही मोठा विचार मांडायचा तर तो तुम्ही संस्कृतमधूनच मांडला पाहिजे असं एक नकळत दडपण असायचं. तर ते दडपण पहिल्यांदा ज्ञानेश्वरांनी झुगारलं, मुकुंदराजांनी झुगारलं, चक्रधर स्वामींनी झुगारलं आणि त्यांनी पुन्हा आपले जी लोकभाषा इथं बोलली जाते त्या भाषेमध्ये आपल्या धर्माचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. बरं, आत्ताची जर तुम्ही अवस्था पाहिली मराठी भाषेची तर मराठी भाषेचा विकास खुंटला आहे असं म्हणतात. म्हणजे मराठी भाषेच्या विकासासमोर अनेक अडथळे आहेत. त्यातील एक महत्त्वाचा अडथळा आहे की मराठी भाषेचा तिरस्कार केला जातोय. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? व्यक्तिशः मला विचाराल तर मला असं वाटत नाही तिरस्कार वगैरे भाषेचा कुठं होत असेल. एक काय आहे की जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ज्यावेळेस आपण सगळं जग हे एक खेडं झालंय असं म्हणतो त्यावेळेस भाषांवरती दडपण येणं हे साहजिक आहे. तसं ते येतं आणि काळानुरूप संपर्कानुसार भाषा बदलतच असतात आणि ते भाषेच्या जीवनपणाचं लक्षणही असतं. त्यामुळे त्यातही फार मोठं काही वावगं आहे असं मला वाटत नाही व्यक्तिशः. पण मुळात तुम्ही जो प्रश्न केला की तिच्याकडे घृणा म्हणून पाहिलं जातं का किंवा तिला कमी दर्जा दिला जातो का, तर व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आज जे आपण भौतिकवादी जग, मी जागतिकीकरणाचा संदर्भ यासाठी देतो की जग भौतिकवादी झाले. सगळ्यांना उपभोग पाहिजे आणि उपभोगासाठी काय मग पैसा पाहिजे. मग पैशासाठी काय तर असे काहीतरी उपयोगितेचं साधन पाहिजे की तुम्ही पैसा कमवू शकाल, फास्ट पैसा, जलद पैसा. आणि मग मध्यंतरीच्या काळात विज्ञानाचं वगैरे वाढलेलं प्रचंड हे, तर यामध्ये मराठी भाषा मला वाटतं कुठेतरी ज्ञान भाषा म्हणून थोडीशी मागे राहिलेली आहे आणि त्यामुळं मग इंग्रजीचं महत्त्व म्हणा गेल्या काही काळात वाढलं आणि मग इंग्रजीचं ज्ञान घेतल्यानंतर की झटपट नोकरी लागते, झटपट पैसा मिळतो, या भोगवादी संस्कृतीत ते येणं साहजिक होतं. पण मराठी भाषा म्हणजे आजही तितकीच शक्तिशाली आहे. आपल्या मराठी भाषेचे अनेक रूप आहेत. म्हणजे प्रमाण भाषा एक म्हटली जाते, अहिराणी भाषा, कोकणी मराठी, इकडे वैदर्भी मराठी, मराठवाड्यातली मराठी, सो अनेक प्रकार आहेत. तर एक हे विभाजन आहेच. तर त्यानुसार दुसरं एक विभाजन आहे, एक शुद्ध मराठी आणि एक अशुद्ध मराठी. ही माणसाने तयार केलेली किंवा मानसिकता आहे ही. तर पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी ही शुद्ध मराठी मानली जायची आणि इकडे मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये मांडली जाणारी मराठी अशुद्ध मराठी. तर त्यांना असं वाटतं की अशुद्ध किंवा गावरान मराठी बोलण्यापेक्षा आम्ही हिंदीला ते प्राधान्य देतात जास्त. आणि तुम्हाला माहिती आहे की विदर्भामधील जो पूर्व पट्टा आहे, पूर्व उत्तर पट्टा जो आहे, तिथे पूर्ण मराठी भाषिक लोक असून सुद्धा हिंदी बोलतात ते. आणि इकडे मुंबईमध्ये पण सुद्धा हिंदी भाषिकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इंग्लिश शाळांची झपाट्याने वाढत चाललेली संख्या आणि त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने मराठी शाळांची बंद होत चाललेली मराठी शाळा. तर यामुळे मराठी भाषेला कुठेतरी मराठीचं अस्तित्व कुठेतरी धक्का लागत आहे मराठीच्या अस्तित्वाला. तुम्ही 3 वेगवेगळे आणि स्वतंत्र विषय इथं मांडलेले, ते एका प्रश्नात सहभागी होऊ शकत नाहीत. पहिला मुद्दा असा, तुम्ही बोलीभाषा आणि प्रमाण भाषा. दुसरा मुद्दा तुम्ही विचारला आहे शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषा. आणि तिसरी जो तुमचा मुद्दा आहे तो म्हणजे इंग्रजी शाळा आणि इंग्रजीचं वाढतं महत्त्व आणि मराठी शाळांची कमतरता. मी तुम्हाला सलग एक थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पहिला प्रश्न जो तुम्ही बोलीभाषा आणि प्रमाण भाषा मांडलात, तर ते कुठलीही भाषा असो, म्हणजे आधुनिक जागतिक जी भाषा वैज्ञानिक आहेत त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केलेले की कुठलीही प्रमाण भाषा म्हणजे ही काही मोठी भाषा आणि तिच्या बोली म्हणजे काही कमी असं नसतं. बोली ह्या प्रमाण भाषेचं सौंदर्य वाढवत असतात. बोली ज्या भाषेच्या बोली जितक्या समृद्ध असतात तितकी ती भाषा अधिक समृद्ध मानली जाते आजच्या काळामध्ये. त्यामुळं मराठीला ज्या 10-12 बोलीभाषा आहेत, अगदी डांगीपासून तर मालवणीपर्यंत, तर या सगळ्या भाषा अतिशय सुंदर आहेत आणि त्याच्यामुळं मराठी भाषेचं सौंदर्य वाढतंच असं मला वाटतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही जे शुद्ध आणि अशुद्ध म्हणालात, तर हा मुद्दा एक 50 वर्षापूर्वीच निकालात निघाला. आपल्याकडं काही विशिष्ट समाजाकडेच शिक्षण असल्यामुळं त्यांची भाषा शुद्ध आणि बाकीचे सगळे अडाणी अशी एक संकल्पना होती, परंतु ती आता निघून गेली. आता असं आहे की 1960 नंतर अनेक
घटक जे आहेत ज्यांच्या पिढ्यात कधी शिकले नव्हते ती शिकायला लागले आणि त्यांनी त्यांच्या भाषेतून ते साहित्यातून अभिव्यक्त व्हायला लागले आणि त्या भाषेतलं जे मोठेपण आहे त्या भाषेतला जो गोडवा आहे तो सुद्धा मराठी भाषेत त्यामुळे आलेला आहे. आणि मुळात एक संकल्पना आहे कशी आहे की भाषा म्हणजे तुमचं विनिमयाचं साधन आहे, विचार विनिमयाचं बरोबर. किंवा भावना विनिमयाचं. ते तुमच्यापर्यंत पोहोचले की ती भाषा शुद्ध. अशुद्ध किंवा अशुद्ध असं नाहीच. बरं, याच्यावर जातीचा आणि वर्गाचा प्रभाव आहे असं वाटते का? शुद्ध आणि नाही, अशुद्धमध्ये? आपली जी भारतीय समाज रचना आहे ती जातीय समाज रचना असल्यामुळं आणि त्यानुसार आर्थिक वर्गीकरण झाल्यामुळं काही प्रमाणात त्या भाषेवर प्रभाव पडतो, हे नाही, म्हणजे साहजिक आहे. पुण्यातला सदाशिव पेठेतला माणूस जर ती भाषा बोलत असेल तर ती शुद्ध म्हणजे अतिशुद्ध मानली जाते. नाही ना, ती त्यांना मानू द्या ना, कोणाला काय मानायचं त्याला आपण म्हणू शकत नाहीत. परंतु जागतिक स्तरावर जो भाषेचा अभ्यास झालाय आणि जे संशोधन झाले ते मी तुम्हाला सांगतोय की शुद्ध अशुद्ध असा कुठलाही प्रकार नसतो. बोली असतात, त्या वाटतात तुम्हाला गावंढळ जरी वाटत असलं तरी त्या बोलीमध्ये एक नैसर्गिक सौंदर्य असतं. त्या बोलीला पण म्हणजे किती बोली आहेत मराठी भाषेमध्ये? मराठी भाषेमध्ये तशा 12 ते 13 बोली भाषा आहेत आणि त्या वेगवेगळ्या त्यांचं सौंदर्य खूप म्हणजे तुम्ही मालवणी सारखी एक बोली भाषा घेतली तर मालवणी सारख्या बोली भाषेमध्ये वस्त्रहरण नावाचं एक नाटक आहे जे की जागतिक स्तरावर गेलं, त्यांनी विक्रम केले. त्याच्या इतके विक्रम प्रमाण भाषेतल्या कुठल्या नाटकाला करता आले नाही. मग बोली तुम्ही कमी कसं म्हणणार? म्हणजे समोर का येत नाही, त्याचा विकास का होत नाही? मग नाही, आहे ना, बोली आपापल्या प्रदेशामध्ये जिवंत आहेत. त्याचा अभ्यासही आता फार मोठ्या प्रमाणावर अभ्यास करतायत, कारण त्या भागातली त्या क्षेत्रातली सगळ्या समाजस्तरातली लोक शिकून पुढे येत आहेत, साहित्यात येत आहेत आणि ती साहजिक प्रक्रिया सुरू झालेली आहे. अजून काही वर्गापर्यंत ती पोहोचली नसेल तर ते पोहोचेल लवकरच. पण मराठीच्याच बोली लुप्त होतील असं वाटते का येत्या 10, 50, 60 वर्षामध्ये? नाही. कारण की युनेस्कोचा एक रिपोर्ट आहे बरं का, त्याच्यामध्ये असं सांगितलं की जगभरामध्ये 7,000 भाषा आहेत, तर त्यामध्ये दर 2 आठवड्याला एक भाषा लुप्त होत आहे, मरत आहे. म्हणजे काल परवाच एक लोकसत्तामध्ये आलं, एक भाषा मरून गेली. तो माणूसच एक भाषा बोलणारा एकच माणूस जिवंत होता, एका बेटावर राहणारा, आणि तो माणूस मेल्यामुळे त्या भाषा पण मेली, त्या भाषेतलं ज्ञानही मेलं. तुम्ही जसं म्हणताय भाषा मरण्याचा प्रकार, तर ज्यावेळेस ती भाषा बोलणारे संपतात त्यावेळेसच भाषा संपत असते. त्या अगोदर कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत त्या बोलणाऱ्या भाषेचा एक माणूस जिवंत आहे तोपर्यंत ती भाषा संपत नाही. आता तुमच्या विधानावर सांगतो, आणि मराठी भाषा बोलणारे एवढी लोक आहेत आणि ती मरणार नाही त्याची ग्वाही तुम्हाला देतो. त्यामुळे ती भाषा संपणार बिलकुल नाही. बदल म्हणताल तर बदल साहजिक आहेत, ते होतच राहतील, त्यात नाही. आणि जी ग्रांथिक झालेली असते भाषा, ग्रंथात बद्ध झालेली असते, तिला असं सहजासहजी मरण येत नसतं. तिसरा मुद्दा तुमचा जो राहिला होता मराठी शाळांचा, तर त्याचं उत्तर मी आधीच्या प्रश्नामध्ये दिलं होतं की आज जागतिकीकरणामुळे झपाट्यानं लोकांना भौतिक सुख संपत्तीच्या मागे लोक लागलेली आहेत आणि ह्या भौतिक सुख संपत्तीमध्ये उपयोजित ज्ञानाला, मूलभूत ज्ञानापेक्षा उपयोजित ज्ञानाला जास्त महत्त्व आल्यामुळं इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढले. अनेक ज्ञान विषय आज जर तुम्ही म्हणाल की जर पालकांना विचारलं तर 80% पालक एक तर इंजिनियर करायचं म्हणतात किंवा मुलगा डॉक्टर करायचं म्हणतो. कुणीही पालक म्हणणार नाही मी माझ्या मुलाला कवी करणार आहे किंवा साहित्यिक करणार आहे. बरोबर. का तर कवी किंवा साहित्यिक हा जीवन बघू शकतो, जीवनाचा अर्थ लावू शकतो, पण ती गरजच नाही ना. त्याला तुम्हाला जीवनाचा खरा आनंद किंवा सुख कशात हे शोधायचंच नाहीये. तुम्हाला भौतिक सुविधांवर फक्त जायचंय. 4 गोष्टी मिळाल्या की तुम्हाला त्यात आनंद वाटतो, त्यात जीवन वाटतं. ह्या संकल्पनेतून मग ही ज्ञान भाषा इंग्रजी आहे, झटपट शिकायचं, पैसे मिळवायचे, हा प्रकार आहे. त्यामुळे ते चालले, पण यालाही कुठंतरी एक ब्रेक असतो आणि तो नक्कीच येईल. आणि मूलभूत ज्ञान जे माणसाला जगण्यासाठीच आवश्यक असतं ते मातृभाषेतूनच तो चांगल्या पद्धतीने आत्मसात करू शकतो. हे आता कित्येकांनी सिद्ध केलेले बरेच झाले. आता नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा मातृभाषेवर जोर देण्यात आलेला आहे. म्हणजे तत्वतः तर त्यांनी दिलेला आहे. आता बघूयात ती प्रॅक्टिकल म्हणजे सरावादरम्यान किंवा प्रत्यक्ष त्याचा वापर कसा होतो आणि त्यातून नक्कीच चांगलं काही निघू शकतं. तुम्ही त्या पालकांना काय सांगाल की जे पालक आपल्या मुलाला इंग्लिश शाळेतच पाठवतात? बघा, पालक म्हणजे कुणी काही असा वेगळा घटक नाही, तो समाजाचा एक घटक आहे. जी समाजात आता बरोबर म्हणजे मराठीचं राजकारण करणाऱ्यांची मुलं इंग्लिश स्कूलमध्ये, त्यांना काय सांगणार?
प्रश्न असा आहे की समाजामध्ये एक जी काही ट्रेंड असतो ना, तर तो सुरू झाला की मग त्याला थांबवणं थोडंसं अवघड असतं. मग याला इलाज काय असतो? थांबणारच नसतो का? नाही, थांबतो. याला इलाज एक असतो की काही काळ जाऊ द्यावा लागतो. तुम्हाला मी साधं उदाहरण देतो की आपल्याकडे काही काळ मध्यंतरी अं, एक डीएडचा ट्रेंड निघाला होता. हम्म, तुम्ही बरोबर. डीएडच करायचं, डीएड शिवाय दुसरं काही करायचंच नाही. 90च्या दशकामध्ये मग इंजिनिअरिंगचा ट्रेंड होता. असे असे येत राहतात आणि मग त्याला एकदा कुठेतरी वर जाऊन शेवटी अति तिथं माती म्हणतो ते कुठेतरी थांबतं. मग त्यासाठी वेळ पाहणं, समजून सांगण्यापेक्षा निरीक्षण करणं, पाहणं हेच मला वाटतं जास्त चांगलं असतं. एक सकाळमध्ये आहे ना, एक व्यंगचित्र आलतं प्रश्नात्मक. त्यामध्ये असं सांगितलं, मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे आता नुकताच. तर मराठीला आता अभिजात दर्जा मिळाला आहे, तर तुम्ही तुमच्या मुलांना मराठी शाळेत पाठवाल का? एक मूळ मी मगाशी पुन्हा तिथेच सगळे येतं ते अभिजात दर्जा हा बरं, अभिजात दर्जा म्हणजे एवढा का महत्वाचा आहे हो सर? आता व्यक्तिशः मला विचाराल तर मी म्हणजे समजा एखाद्या माणसाने खूप मोठा अभ्यास केलाय, खूप मोठं संशोधन केलंय, पण त्याला विद्यापीठाची डिग्री नाही, तर तुम्ही त्याला हुशार म्हणणार नाही का? आहे तो हुशार. आहे, अगदी बरोबर आहे. तसं असतं की एखादी भाषा मुळात आहे, तिच्यात एवढी मोठी ग्रंथसंपदा आहे, मग कोणीतरी एखाद्याने तिसऱ्याने तिला अभिजात म्हणलं काय, नाही म्हणलं काय, तिच्यात दर्जा कमी होतं का? नाही. हा दर्जा त्यांनी दिला नाही, त्या भाषेला दर्जा आहे, दर्जावर फक्त शिक्कामोर्तब झाले. तुम्ही त्या शिक्कामोर्तबाला किती महत्व द्यायचं? आता व्यावसायिकरण असल्यामुळं आणि ते शासन केंद्रित असल्यामुळं अभिजात भाषेला दर्जा दिल्यानंतर ज्या काही सुविधा मिळतील आणि त्या सुविधेतून आणखी विकास करता येईल भाषेचा, हे मात्र निश्चित आहे आणि त्यामुळे आपण त्याला महत्व देतो. आता मराठीला गुणात्मक दृष्ट्या त्याला फारसं महत्व नाही. मराठीला आता अभिजात दर्जा मिळाला आहे आता ऑक्टोबरमध्ये. तर याच्यामुळे मराठीला काय फायदा होईल आता? म्हणजे अभिजात भाषा दर्जा आता मिळाल्यानंतर आपण काय फायदा होईल? याचा जर सकारात्मक विचार करायला गेलो तर आणि दुसरा त्याला जोडूनच प्रश्न आहे, भाषेला काय फायदा होईल आणि मराठी भाषिकांना पण काय फायदा होईल? हा, तेच सांगतो तुम्हाला. भाषेला फायदा झाला की साहजिक ती बोलणाऱ्या लोकांना फायदा होणारच असतो, तो वेगळा काढता येत नाही. तुम्हाला एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अभिजात भाषा दर्जाला मिळाल्यामुळं जे काही साहित्य आहे वेगवेगळ्या बोलीभाषेतलं वगैरे, तर ते प्रसिद्ध करण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काही निधी उपलब्ध होईल. त्याच्यामुळं हे जे लुप्त होऊ पाहणारं जे बोलीभाषेतलं साहित्य आहे, ते शब्दबद्ध होईल, ग्रंथबद्ध होईल, ते अनेकांपर्यंत पोहोचेल. हा एक फायदा आहे. दुसरा त्यातला फायदा असा आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं देशभरातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी हा विषय शिकवला जाईल आणि त्यामुळे आवड असणाऱ्या मग खूप जणांना आपण देशभर आपली भाषा पसरवू शकू आणि जास्तीत जास्त लोक ती बोलतील. प्रयत्न आहे. आज उद्या त्याच्यात ज्ञान भाषेचा सुद्धा भर पडेल. अनेक ज्ञानाचे जे विषय आहेत ते सुद्धा मराठी भाषेमध्ये येतील. त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी तसे प्रयत्न करावेत आणि ते विषय सोप्या सहज मराठी भाषेत कशी येतील याचा प्रयत्न केला तर नक्कीच. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पण मराठी भाषा शिकवली जाईल का आता? आंतरराष्ट्रीय पातळीवर तर पूर्वी काही विद्यापीठामध्ये आहे, शिकवली जातेच. ज्यांना शिकण्याची इच्छा असते त्यांना परदेशी सुद्धा अनेक विद्यापीठामध्ये मराठी भाषा पूर्वीपासून आहेच. काही भारतातल्या विद्यापीठामध्ये सुद्धा पूर्वीपासून मराठी भाषा शिकवली जाते. पण आता म्हणजे अजून आम्ही तिचं नक्की माहीत नाही, परंतु असं जे आजपर्यंतच्या बातम्या वगैरे आल्यात त्यातून असं दिसते किंवा प्रत्येक विद्यापीठामध्ये सुद्धा मराठी शिकवल्या जाईल, जेणेकरून मग त्या त्या भागातल्या अनेक लोकांना मराठी तिथं शिकता येईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न आहेत, सरकारी पातळीवर प्रयत्न झालेले आहेत आणि बुद्धिजीवी मराठी भाषिकांनी, मराठी अभ्यासकांनी खूप प्रयत्न केले आहेत त्यांच्या पातळीवर. सो हा तात्विक लढा कसा होता आणि कधी सुरू झाला हा? नाही, ही मागणी जवळपास 25-30 वर्षापूर्वीपासूनची ही मागणी होती. त्याच्यासाठी आता एकच असतं की हा बौद्धिक प्रश्न आहे आणि हा जो लढा असतो हा काही उपोषण, रस्त्यावर मोर्चे असा होत नाही. हा बौद्धिक पातळीवरच होत असतो. यासाठी शासनाकडून, महाराष्ट्र शासनाने बरेच प्रयत्न केले होते, समित्या नेमल्या होत्या आणि शेवटची जी समिती होती रंगनाथ पठारे सरांच्या अध्यक्षतेखाली, तर त्याचे जे नॉर्म्स होते की भाषा 2-1 हजार वर्षापूर्वीपासूनची भाषा असावी, त्यातलं साहित्य उच्च दर्जाचं असावं. तर या सगळ्या निकषांमध्ये भाषा आपली बसत होती. त्यांनी ती योग्य पद्धतीने तिथं मांडणी करून दाखवली आणि मग आपल्याला तो दर्जा मिळाला. आपल्या 1980च्या दशकामध्ये आहे ना, इकडे
दाक्षिणात्य लोक येऊ लागले, उत्तर भारतीय लोक येऊ लागले आणि यामुळे म्हणजे व्यवसाय चालवू लागले. म्हणजे मराठी माणूस तिथे अडकलेला होता. तेव्हा मग शिवसेनेचा उदय झाला. बाळासाहेब ठाकरे मराठी अस्मितेसाठी लढणारा माणूस जन्माला आला. एकूणच मराठी माणूस सुरक्षित आहे का आताच्या घडीमध्ये? बघा, तुम्ही कारण की, व्यवसाय पण- 80च्या दशकाची चर्चा केली. त्यावेळेस आम्ही ते जन्मलेलो होतो, परंतु नंतर त्याचा इतिहास जो पाहिला तर बाळासाहेब ठाकरेंची पहिली घोषणाच होती, बजाव पुंगी उठाव लुंगी. म्हणजे मूळ दाक्षिणात्य लोकांकडंच तिचं हे केलं होतं, पण नंतर तिचं मग ते हिंदुत्वाकडं वगैरे ती आली, शिवसेना एक चळवळ मराठी भाषिकांची, मग तिचं पुन्हा राजकारणात रूपांतर, तो विषय वेगळा आहे. पण मूळ असं आहे की कुठल्या भाषिकांनी कुठले व्यवसाय केले म्हणून कुठली दुसऱ्या भाषेला हानी पोहोच, भाषेच्या बाबतीत सांगतो आम्ही पण, तर असं कधी होत नाही. तुम्हालाही उद्योग करण्याची संधी आहे, तुम्ही उद्योग करू शकता. त्या पद्धतीनं तुमची स्वतःची भूमी आहे, तिथं हे करू शकता. स्वतःच्याच भूमीमध्ये तुम्ही स्वतःला चोपडे होण्याची गरज नाही. तर त्याला तुम्ही भाषेला भाषा म्हणजे अस्मिता आहे, भाषा म्हणजे तुमची संस्कृती आहे, तुमचं मूळ आहे. जो माणूस आपलं मूळ संस्कृती विसरतो त्याला पुढं भविष्यात प्रगती करता येत नसते. तर या दृष्टीनं मराठी माणसाने विचार केला आणि मराठीसाठी अधिकाधिक व्यक्तिशः मी तुम्हाला सांगितलं की मराठी भाषा वाढवण्यासाठी असं असतं की कुणा एकावर टाकून जमत नसतं, की बाबा बुद्धिजीवी लोक आहेत मग त्यांनी घ्या जबाबदारी, वाढवा मराठी, किंवा शासनाने करा निर्णय आणि वाढवा मराठी, असं होणार नाही. तर प्रत्येक माणसाला जो कोणी मराठी भाषेत जन्माला, मराठी भाषा बोलतो, मराठी भाषेविषयी ज्याला प्रेम आहे, अशा प्रत्येकानं आपण मराठीचा वापर कसा जास्तीत जास्त करता येईल समाज जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये, याचा प्रयत्न केला तर साहजिक ती भाषा वाढायला वेळ लागणार. पण मराठी भाषा सक्तीची करायला पाहिजे असं वाटते का मग? आता एक मराठी भाषेचा शिक्षक म्हणून मला असं वाटतं की तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेला तर तिथं अत्यंत भाषेविषयी ज्वलज्जल अभिमान त्यांना आहे आणि तो काही वाईट आहे असंही नाही. तर तिथं जवळपास पदवी आणि पदव्युत्तर, काही ठिकाणी पदव्युत्तर पर्यंत मराठी हा विषय त्यांनी अनिवार्य केलेला आहे. परंतु आपल्याकडची अवस्था जर सांगायची तर आपल्याकडं शासनाच्या नियमानुसार फक्त 10वी पर्यंत मराठी विषय अनिवार्य आहे आणि नंतर मग नाही. त्यामुळे अशा आणि नंतरची अवस्था एवढी बिकट आहे की काही ठिकाणी मराठी या विषयाला पर्याय म्हणून तंत्रज्ञान हा विषय ठेवलेला आहे. आता या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मराठीला जर तंत्रज्ञान पर्याय ठेवला तर मराठी भाषेकडे कशी मुलं आकर्षित होती, हा एक प्रश्न आहे. तोही बरेच पातळीवर आम्ही शिक्षकांनी मांडलेलाच आहे, पण अजूनही सरकारकडून त्याचा काही सकारात्मक विचार झालेला नाही. दुसरं प्रश्न जो होता, आता आम्ही विचार करतोय की आपण एक इकडे पदवीपर्यंत, पदव्युत्तरपर्यंत मराठी न्यायची, पण मग मागं जाऊन 10वी पर्यंत जो आता नियम आहे त्याचं काय? तर 11 ते 12% शाळांनी, गेल्या वर्षीचा तो अहवाल आहे, आमच्या मराठी विषय शिक्षकांची संघटना आहे, तिचा मी जिल्हाध्यक्ष आहे, तर आमच्या राज्याच्या सभेमध्ये ती चर्चा झाली. जवळपास 18 ते 12% 10वी पर्यंतच्या शाळांनी मराठी शिकवलंच नाही. आणि मग काय, त्याच्यावर काहीतरी दंडात्मक कारवाई होती, त्यांनी ते पैसे भरले. आता करोडो रुपयाची उलाढाल असलेल्या एका इंग्लिश स्कूलमध्ये 4 आणि 5,000 रुपये दंड काही महत्वाचा नाही, त्यांनी ते भरला पण आम्ही शिकवणार नाही. पण अशा विषयी सरकारला थोडीशी कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. तुम्हाला साधं उदाहरण देतो की फ्रान्समध्ये फादर फ्रान्सिस दिब्रुटो नावाचे मराठीचे फार मोठे लेखक होते. त्यांनी फ्रान्समध्ये गेल्यानंतर त्यांचा तिथला अनुभव सांगितला होता की त्या भाषेमध्ये सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही भाषेचा वापर झाला तर फार मोठा गजब होतो. आपण जे सर्रास परभाषेतले शब्द सार्वजनिक ठिकाणी वापरतो, पाट्या, बोर्ड जिकडे तिकडे तुम्हाला दिसतात, असं फ्रान्समध्ये बिलकुल चालत नाही. तिथं कुठलाही एखादा शब्द फ्रान्स भाषेमध्ये तुम्हाला जर सामावून घ्यायचा असेल तर त्याची एवढी अवघड प्रक्रिया आहे. साधे 2 शब्द होते, कोक आणि चिप्स, हे 2 इंग्रजी भाषेतले शब्द फ्रान्स भाषेमध्ये घ्यायचे होते. तर त्याच्यावर एवढं मोठं चर्वण होऊन खूप प्रयत्नानंतर ते 2 शब्द स्वीकारले आणि ते 2 शब्द तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी, म्हणजे कुठल्याही बोर्डवर किंवा असे रस्त्यावर तुम्हाला लावता येतात, नाहीतर ते सुद्धा लावता येत नाही. आपल्या इथं दुकानाच्या पाट्या लावा म्हणून राजकारण करावं लागतं किंवा आंदोलन करावं लागतं. तर आपण दैनंदिन जीवनात भाषा बोलतो, आपल्यालाच कळत नाही की आपण इंग्लिश शब्द किती वापरतोय. अर्ध्यापेक्षा जास्त तर आपण इंग्लिश शब्दच वापरतोय. नाही, आता तुम्ही जर काही बोलण्याच्या ओघामध्ये सहजतेने इंग्लिश शब्द आले आणि तुम्ही यूज देणार नाही असं जर करत असाल तर तीही कृत्रिमता होईल.
काय असतं की भाषेचं जिवंतपणाचं लक्षण असतं की त्याच्यामध्ये अनेक भाषांचे शब्द येत राहतात आणि ते आपल्याशी होऊन जातात आणि ती भाषा पुढे प्रवाहासारखी चलत असते. भाषा म्हणजे असं काही साचलेलं डबकं नाही की तिच्यात एवढे शब्द आणि एवढेच हे करायचे. भाषा ही प्रवाह आहे. त्या प्रवाहात अनेक जण येतात, अनेक जण बाहेर जातात. 100 वर्षापूर्वीचे अनेक शब्द आज अस्तित्वात नाहीत, आणखी काही नवीन शब्द येत राहतात आणि ते जिवंतपणाचंच लक्षण आहे. त्यामुळे ती काही वावग आहे असं मला वाटत नाही. विदर्भामध्ये मराठी शाळा म्हणजे विदर्भामध्ये 19 शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तिथली शिक्षकांना सुद्धा मराठी भाषा येत नाही, हिंदीचा वापर केला जातो तिथे. हा, आता तिथं कसं आहे की तिथं बाजूला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश वगैरेची ती जी उत्तर भारतीय राज्यांची सीमा लागते, छत्तीसगडची वगैरे, तर तिथं मोठ्या प्रमाणावर हिंदी बोलल्या जाते. त्यांची जी बोलीभाषा आहे ती सुद्धा जवळ हिंदी प्रचूर अशीच आहे. त्यामुळे ते बरेचदा हिंदी जास्त बोलल्यासारखं वाटतं किंवा बरेचदा ती वापरली जाते. मुंबईचं म्हणाल तर मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी आपण म्हणतो. तिथे वेगवेगळ्या जाती धर्माची लोक असतात आणि त्यामुळे तिथं सुद्धा हिंदीचा वापर होतो. पण मराठी माणसाने कटाक्षाने मराठी वापरली तर तिथं मराठी माणूस बोलणारे खूप आहे. त्यांनी जरी फक्त मराठी बोलली तरी पण विदर्भामध्ये मराठी बद्दलची अस्मिता थोडीशी कमी आहे असं मला वाटते, नाही का? तिथे जर तुम्ही गेलेत ना तर मराठी बोलणारे लोक खूपच कमी आहेत. तिथे हिंदीचा वापर सर्रास केला जातो. मराठी माणूस स्वतः हिंदी बोलतो आणि जर समोरचा जर मराठी बोलणार असेल, दोन्ही मराठी बोलणारे असेल, एकमेकांना माहित नाही बरं का समोरचा मराठी आहे, तर अगोदर हिंदीमध्ये बोलतो. मात्र हिंदी माणूस तसा बोलत नाही. म्हणजे नाही, हा प्रश्न विदर्भापुरताच नाही, अनेक ठिकाणचा हा प्रश्न आहे. आणि ती कशी कम्युनिकेशन व्हावं हाच प्रत्येकाचा उद्देश असतो आणि त्यामुळे ती बोलतात. पण ज्यावेळेस मग त्याच्यामुळं आपण असे निष्कर्ष नाही काढू शकत की टोटल विदर्भामध्येच भाषेचा नाही. जर भाषेचा इतिहास पाहिला तर ज्या म्हणजे पहिला ग्रंथ विवेक सिंधू जो म्हटला जातो तो विदर्भातूनच आलेला आहे, मुकुंदराज. त्याच्यानंतर पहिला गद्य ग्रंथ ज्या लीळाचरित्र लिहिला गेला माहीम भटाचा, तोही विदर्भाच्याच पार्श्वभूमीवर लिहिला गेला. म्हणजे जिथून उगमच मराठी भाषेचा मूळ तिथं झालेला आहे. तिथं आपण असं सर्वसकट उदाहरण एखाद्या उदाहरणावरून आपण असं म्हणू शकत नाही. बरं, एक पॉलिटिकल प्रश्न विचारतो, म्हणजे लिंक आहे म्हणजे याला पण. राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणून तो एक प्रश्न साहजिकच आहे. अनेक वर्षापासून म्हणजे आपली राज्यांची जी विभागणी झालेली आहे ती भाषेच्या आधारावर झालेली आहे आणि 2000 नंतर त्यासोबतच म्हणजे एकाच प्रदेशामध्ये विकासाचा असमतोल आढळला आपल्याला. त्यामुळे विकासाच्या आधारावर राज्यांची मागणी होत राहिली. 2000 नंतर उत्तराखंड वेगळं झालं उत्तर प्रदेशमधून, झारखंड वेगळं झालं मध्य प्रदेशमधून, 2015 मध्ये आंध्र प्रदेश वेगळं झालं तेलंगणामधून, विकासाच्या आधारावर. तसंच महाराष्ट्रामध्ये विकासाचा असमतोल पाहता विदर्भाची पण स्वतंत्र राज्याची मागणी होत आहे. तर जर 2 प्रश्न आहे त्याच्यामध्ये, विदर्भाची स्वतंत्र राज्याची मागणी ही रास्त आहे का, आणि जर असेल तर मग यामुळे मराठी अस्मिता कुठेतरी धोक्यात येईल का? बघा, पहिला मुद्दा की भाषावार प्रांत रचनाचा जो मेहता आयोग होता, इंग्रजांनी एवढी तुकडे आणि एवढी शक्ल करून ठेवलेली होती भारताची की त्यांना एक करायचं तर भारतापुढं मोठा प्रश्न होता की कसल्या आधारावर करणार. आणि मग त्यावेळेस भाषा हा आधार सगळ्यात महत्त्वाचा वाटला आणि तो आहे सुद्धा. कारण धर्म बघा, मुस्लिम धर्म एवढा कट्टर म्हणतात पण बांगलादेश भाषेमुळेच वेगळा झाला त्यांच्यापासून. त्यामुळं मला असं वाटतं की धर्मापेक्षाही भाषा फार प्रबळ असते, म्हणून भाषेच्या आधारावर राज्यरचना केली ही चांगलीच झाली. परंतु कुठलीही एखादी आपण गोष्ट करत असतो त्यावेळेस ती सगळीची संपूर्णतः 100% बरोबर होईलच असं कधी सांगता येत नाही. त्यात काहीतरी उणिवा राहून जात असतात. त्यामुळे ती पूर्ण प्रक्रिया चुकीची होती असं म्हणणं बिलकुल बरोबर नाही. आता राहिला तुमचा दुसरा मुद्दा की विकासाचा अनुशेष राहिल्यामुळं वेगळं राज्य करायचं का. तर जी आता वेगळी राज्य केली 2000 नंतरची, आता भाजपा या राजकीय पक्षाचं धोरण हे छोटी राज्यांचं असं राहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी ती छोटी राज्य केली. मग आता जर 10-20 वर्षानंतर आपण पाहिलं तर त्या राज्यांचा खरंच विकास झाला का, प्रश्न पडतो की मग त्यांना छोटं करून विकास झाला का, हा एक मुद्दा. दुसरं, उत्तर प्रदेशची जी विभागणी केली ती एक वेगळी आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये भौगोलिक दृष्ट्या
फार भिन्नता वेगळेपण आहे आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा वेगळेपण आहे. तसं मला असं वाटत नाही की विदर्भाची आणि महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. ती उलट सगळी एक संस्कृती आहे आणि त्यामुळं विदर्भ वेगळा केल्याने फार विदर्भाचे प्रश्न सुटतील यापेक्षा महाराष्ट्रात राहून आपण सगळेजण, मग तू विदर्भ म्हणायला लागला, मराठवाडाही मिळेल. मराठवाडा या अनुशेषात माग आहे, तुमचा उत्तर महाराष्ट्र अनुशेषात आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईचा भाग वगळता कोकणातलाही अंतर्गत भाग अजूनही मागास आहे. सगळेच तुकडे करायचे म्हटलं तर त्याचा फक्त लहान राज्य करणं हा काही माझ्या वैयक्तिक मतानुसार त्याच्यावरचा हे होऊ शकत नाही आणि त्यामुळे उलट जास्त विभागणी होऊन नवे प्रश्न वेगळे निर्माण होतील. त्यामुळे असे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून माझी व्यक्तिशः तरी वेगळ्या विदर्भाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण म्हणणं होतं की छोटे छोटे राज्य हे चांगले आहेत उत्तम प्रशासनासाठी. मी सांगतो ना तुम्हाला की ठीक आहे ना, तुम्हाला उत्तम प्रशासनासाठी, पण आपला अनुभव 20 वर्षातला पाहिला तर ते कुठल्याही राज्याने नेत्रदीपक प्रगती केली नाही. आपल्याकडं राज्याची विभागणी ही विकासापेक्षा काही लोकांना सवता सुभा आपला आपला वेगळा मिळावा याच्याच म्हणजे आधारावर जास्तीत जास्त राज्य झाली. हे कटू वास्तव आहे राजकारणातलं. विकासापेक्षा मला माझं स्वतंत्र वेगळं काय कसं करता येईल याच्यात नको, याच्यात मला संधी मिळत नाही अशा अर्थाने झाल्यामुळं ती तुम्ही म्हणता तसं लहान राज्य ही संकल्पना आहे खूप चांगली, कारण तिथले स्थानिकचे प्रश्न असतात. पण भाषिकदृष्ट्या असा विशेष फरक काही पडणार नाही असं मला तरी वाटतं. जेव्हा भाषांवर प्रांतरचना होत होती ना, तेव्हा असं म्हणलं जायचं की राष्ट्रीय अस्मितेला कुठेतरी धोका होईल, म्हणजे संकुचित हे बाबी आहेत सगळ्या. नंतर मग आपण जेव्हा भाषांवर प्रांतरचना स्वीकारली, राष्ट्रीय अस्मिता धोक्यात न येता ती उलट वाढली. मग तसं जर एकाच भाषिकाचे 2 प्रदेश झाले, मराठी अस्मिता धोक्यात नाही येणार, उलट ती वाढेल. नाही हो ना. मग अस्मिता भाषेच्या विषयी मी तुम्हाला मगाशी तुम्ही कदाचित उत्तर ऐकलं नाही. भाषेच्या बाबतीत तो प्रश्नच नाही. त्याच्यामुळे भाषेची अस्मिता कमी किंवा जास्त होईल असंही मी त्या मताचा नाही, किंवा कमी होईल याही मताचा नाही. पण तुम्ही मुद्दा मांडला की विकासासाठी वेगळं करायचं का, तुकडे पाडायचे का, तर राजकीय त्याचं उत्तर माझ्या दृष्टीने नाही. विकासासाठी तुकडे पाडून विकास होणार नाही, जितका एकसंघ विकास महाराष्ट्र राज्यात. आता इथं तुम्हाला एक गंमत अशी सांगतो की महाराष्ट्राच्या बाबतीतलं महाराष्ट्राचं जे अर्निंग सेंटर आहे ती मुंबई आहे. बरोबर आहे. मुंबईसारखं अर्निंग सेंटर देशातल्या कुठल्याही राज्याला नाही. तर त्या पैशाचा विनियोग कशा पद्धतीनं आपल्या ह्या अविकसित महाराष्ट्रासाठी करता येईल हे जर राजकीय शक्तीनं केलं तर मला वाटतं हे पुढचे प्रश्नच पडत नाही. बरं, मग याच्यावर सोल्युशन काय असू शकते? याच्यावर सोल्युशन एकच आहे की तुम्ही अनुशेष तात्काळीनं दूर करणं. ह्या विकास कसा पोहोचेल तिथं विकास पोहोचला एकदा की ह्या बाबी ज्या फुटीरतावादीच्या ज्या वृत्ती असतात या सगळ्या विकासाच्या गळतीतून निर्माण होत असतात. त्यामुळं हे होणारच नाही. विकास हा त्याच्यावरचा एकमेव समतोल विकास ज्याला आपण म्हणतो तोच गरजेचा आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊयात आपण. म्हणजे उपाय सांगायचा तुम्हाला की मराठी भाषा ही समृद्ध व्हावी, त्याचा अभिमान वाटावा, यासाठी तुम्ही काय सुचवाल? काय म्हणजे व्यक्तिगत पातळीवर व्यक्तीने काय केलं पाहिजे, मराठी लोकांनी काय केलं पाहिजे यासाठी? चांगला प्रश्न. मी याला 3 भागामध्ये विभागणी करतो मराठीच्या यासाठी. एक पहिलं साहित्य, दुसरी ज्ञानभाषा आणि तिसरी लोकभाषा. ओके. पहिली जी आहे साहित्य, तर साहित्य हे मराठी साहित्य हे आजपर्यंत तरी त्याची परंपरा समृद्ध राहिलेली आहे. अजूनही आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा मराठी साहित्य कुठेही कमी राहिलेलं नाही. इतर भाषांच्या दृष्टीनं दर्जेदार साहित्यकृती त्याच्यात निर्माण होत आहेत. पण थोडं आता ही जरी सगळं चांगलं असलं तरी कुठंतरी खंत आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल अशी कलाकृती अजून निर्माण झाली नाही किंवा तेवढी झेप मराठी साहित्यिकांनी घेऊ शकले नाहीत. तर मराठी साहित्यानी विश्वात्मक कसं होता येईल या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे. साहित्यिकांनी तेवढा मोठा ज्याला आपण म्हणू आवाका पेलण्याचं तयारी ठेवली पाहिजे, तर साहित्याचा विकास होईल आणि मग त्या साहित्यानं आपलं मराठी भाषा ही जगभर पोहोचेल. हा एक भाग. दुसरा मी तुम्हाला सांगितलं की मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हायला पाहिजे.
आज काय इंग्लिश स्कूलकडे जात आहेत किंवा इंग्लिश स्कूलमधून CBSE ला ॲडव्हान्स JEE परीक्षेला, नीट परीक्षेला जी इंग्रजीमधून असते तिला तुम्हाला पर्याय नाही, त्यामुळे मुलं इंग्लिश मिडियमकडे जातात. तुम्ही जर ही सगळी ज्ञान विषय सामर्थ्यानं मराठी भाषेमध्ये आणली आणि ती मराठी भाषेमधून शिकवली तर ती आणखी सोपी जातील आणि त्या विषयात खोलवर मुलं रुजतील. केवळ परीक्षापुरता अभ्यास करता चांगलं काहीतरी त्याच्यातून निर्मिती होऊ शकेल. हा दुसरा. आणि तिसरा मी तुम्हाला सांगितलं की लोकभाषा म्हणून. तर रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये तुमच्या कार्यालयीन व्यवहार असोत किंवा आपले खाजगी व्यवहार असोत, सगळ्या व्यवहारामध्ये जर आपण एक प्रत्येकजण मराठी भाषा बोलणारा म्हणून तो जर मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला आणि या 3 पातळीवर सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले तर मराठी भाषा तर समृद्ध आहेच आहे, ती आणखी समृद्ध होईल आणि जगातल्या ज्याला आपण म्हणू की महत्त्वपूर्ण आणि टॉप मोस्ट अशा भाषेमध्ये तिचा सहभाग व्हायला काहीच अडचण नाही. पण जर एवढं सर्व करून सुद्धा मराठी भाषेमध्ये भविष्यच नाही म्हणजे काहीतरी असं म्हटलं जाते. जर तुम्ही म्हणजे ऍक्सेस मिळत नाही चित्रपट सृष्टीमध्ये असेल किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये असेल तर तिथे इंग्लिश ही कंपल्सरी केली जाते. नाही ही नकारात्मक लोकल जरी कंपनी असेल नाही नकारात्मक विचारासाठी. तुम्हाला मी सांगतो, तुमची राष्ट्रीय भाषा जी चित्रपट निर्मिती हिंदीतून होते त्याच्यापेक्षा कितीतरी चित्रपट दाक्षिणात्य भाषेमधले जास्त कमाई करतात. मग ज्या दाक्षिणात्य भाषेला जे साध्य होतं ते मराठीला का होत नाही? बरं, मग याच्यावरच प्रश्न आहे, मग मराठी चित्रपट सृष्टी का नाही? पण मग मी सांगतोय ना, चित्रपट सृष्टी म्हणजे मी मगाशी सांगितलेल्या साहित्यामध्येच आली ती. तो साहित्याचा कलाकृतीचाच एक भाग आहे. तर त्यांनी त्या पद्धतीनं ते विषय हाताळता आले पाहिजेत. संकुचित एका वर्तुळाच्या पलीकडे जाऊन माणसाला आपला विचार करता आला तरच तो विकास करू शकतो. तुम्ही त्या तितक्या वर्तुळात राहून जर ज्याला काय म्हणू आपण डिफेन्सिव्ह संरक्षणात्मक वृत्तीत राहिला तर तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला आक्रमकपणे पुढे जाऊन जगाच्या बदलत्या विचारसरणीला कसं कवेत घेता येईल हे बघावं लागणार आहे. आणि मी तुम्हाला दक्षिण भाषेचं उदाहरण यासाठी दिले की दाक्षिणात्य भाषेमध्ये होऊ शकतं तर मराठीत का नाही? म्हणजे हे शक्य आहे, फक्त सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज आहे. असं एक भाषेचा विद्यार्थी म्हणून आणि शिक्षक म्हणून असं मला वाटतं.